नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024करिता आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयाकरिता PYQ सिरीज सुरू करण्यात आली आहे. PYQ सिरीजचा हा पार्ट 2 असणार आहे. पार्ट 1मध्ये पण आपण घटना निर्मिती व वैशिष्ट्ये यावरील 5 ते 6 प्रश्नांचा आढावा घेतला होता. उर्वरित 5 ते 6 प्रश्न या टॉपिकवरचे उरलेले आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामध्ये घटना निर्मिती व वैशिष्ट्ये या टॉपिकवरचे PYQ आलेले सगळे प्रश्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 6 आहे. या अगोदर आपण 5 प्रश्न बघितले होते. योग्य कथन किंवा कथने ओळखा. विधान अ आहे, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक असतात. विधान ब आहे, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. आणि पर्यायी उत्तरे आपल्याला दिलेली आहेत खाली. तर याचे उत्तर होणार आहे की दोन्ही बरोबर आहेत. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक असतात हे बरोबर आहे, आणि काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत हे पण बरोबर आहे. बघा, लोकशाही पद्धती ही राजेशाही शासन पद्धती व प्रजासत्ताक पद्धतीनं लागू असते, दोन्हींना लागू असते. आपल्याला इंडिया आणि UKचं उदाहरण घेता येईल. यासाठी राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख म्हणून राजा किंवा राणी आपले वंशज परंपरेने धारण करत असतो. बघा, उदाहरण आपण युनायटेड किंगडमचं घेतलं आहे यामध्ये. आणि प्रजासत्ताक पद्धतीमध्ये लोकांद्वारे राष्ट्रप्रमुखांची निवड केली जाते. निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रप्रमुख या पदी निवड केली जाते. उदाहरण आपण भारत यामध्ये घेऊ शकतो. यामध्ये राजकीय सार्वभौम लोकांच्या हाती असते, तसेच कोणताही अधिकार संबंध वर्ग नसतो, म्हणजे कोणीही याच्यामध्ये डिक्टेटरशिप नसतो. यामध्ये लोकशाही असते, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जोड्या लावायचा प्रश्न आहे यामध्ये, आणि हे सगळे तुम्हाला कायदे दिले आहेत. मी एक याच्यामध्ये सांगू इच्छितो की तुम्हाला 1777चे जे चार्टर ॲक्ट्स आहेत त्यापासून ते आपला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट जो आहे 1947चा, त्यापर्यंत तुम्ही सगळे जे महत्त्वाचे ॲक्ट्स आहेत ते तुम्हाला संपूर्ण यायलाच पाहिजे. त्यावर वारंवार प्रश्न येत असतात. तर यामध्ये भारतीय परिषद अधिनियम 1919च्या अंतर्गत पहिल्यांदाच आपण मुस्लिम समुदायांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद केली होती. त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. तर अचं उत्तर होणार आहे 3. भारत सरकार अधिनियम 1919च्या तहत आपण प्रांतांना द्विशासन पद्धती लागू केली होती. त्यामुळे 1921चं जे उत्तर होणार आहे, 1919चे उत्तर होणार आहे ते 4. भारत सरकार अधिनियम 1935च्या अनुसार आपण केंद्रामध्ये द्विशासन पद्धती लागू केली होती. तर याचं उत्तर होणार आहे 2. आणि ड म्हणजे भारत सरकार स्वातंत्र्य अधिनियम आपण 1947चा जो आहे त्यानुसार आपण अला पकडू शकतो, कारण त्यावेळेस राज्याचे जे अधिकार होते ते संपूर्ण नष्ट करण्यात आले होते. तर अचं उत्तर होणार आहे आपलं यामध्ये 3. बचं उत्तर होणार आहे 4. कचं उत्तर होणार आहे 2. आणि डचं उत्तर होणार आहे 1. अशा प्रकारे तुमचं उत्तर येणार आहे याचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील विधाने विचारात घ्या. हा पण 1935च्या कायद्यावर आलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की कायदे हे चांगल्या प्रकारे करून ठेवा. कायदे खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. विधान ब आहे, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले होते. विधान क आहे, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले होते. खालील विधाने म्हणजे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर वरीलपैकी पहिलं विधान बरोबर आहे. भारत सरकारच्या 1935च्या कायद्यान्वये संपूर्ण अधिकार जे आहेत ते भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. आणि अमेरिकेमध्ये जे अधिकार आहेत वेटो पॉवर ती राज्यांकडे देण्यात आले होते. पण कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले होते. हे चूक आहे. त्यामुळे आपलं उत्तर अ आणि ब आन्सर 1 होणार आहे. यामध्ये भारत सरकार अधिनियम 1935 हा महत्त्वाचा अधिनियम आहे, हा तुम्हाला करायलाच पाहिजे. यामध्ये इंडियन काउन्सिल जी होती, भारताचे भारत मंडळ, हे बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रामध्ये डायरची लागू करण्यात आली होती, म्हणजे द्विशासन पद्धती लागू करण्यात आली होती. भारत सरकार अधिनियम 1935नुसार 3 सूची तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये
संघ, प्रांतीय आणि समवर्ती, त्याला आपण युनियन, स्टेट आणि कन्करंट लिस्ट जे म्हणतो, त्या 3 सूची तयार करण्यात आल्या होत्या. शेषाधिकार कोणाकडे असतील हे ठरवण्याचा जो अधिकार होता तो गव्हर्नर जनरलकडे होता. आणि या कायद्यान्वये फेडरल कोर्ट, रेल्वे ऑथॉरिटी मंडळ, ॲडव्होकेट जनरल अशी पदे निर्माण केली होती. हा जेव्हा कायदा संमत करण्यात आला होता त्यावेळेस फक्त 10% लोकांना मत देण्याचा अधिकार होता. त्यामध्ये इन्कम किंवा शैक्षणिक पात्रता ही त्यामध्ये ठेवण्यात आली होती. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांना मत देण्याचा अधिकार नव्हता. यामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींनी टिप्पणी केल्या होत्या, ते पण आपल्याला लक्षात ठेवायला लागत आहे. यामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं की ब्रेक असलेली पण इंजिन नसलेली मशीन असे म्हटले होते. सी राजगोपालचारी यांनी म्हटले होते की द्विशासनापेक्षा खराब. मोहम्मद जिन्ना यांनी म्हटले होते की पूर्णतः सडके, मुळात वाईट व पूर्णपणे अस्वीकार्य असा कायदा, यावर त्यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 म्हणजे 2 विधानांपैकी कोणते चुकीचे हे आपल्याला ओळखायचं आहे. विधान 1 आहे घटना समिती म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली, नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत म्हणजेच पार्लमेंटमध्ये झाले. आणि विधान ब आहे ज्या दिवशी घटनेवर सह्या होत्या त्या दिवशी बाहेर रिमझिम पाऊस चालू होता, जो की एक शकुन मानला गेला होता. तर आपल्याला 2 विधाने दिली आहेत. यामध्ये चुकीची विधाने कोणती ओळखायची आहे, तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 9चं उत्तर होणार आहे 4, दोन्ही नाहीत. यामध्ये 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत घटना समितीलाच तात्पुरती संसदमधून घोषित करण्यात आले होते. हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात समोर. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952पर्यंत जी घटना समिती होती ती तात्पुरती संसदमधून कार्य केले त्यांनी. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर कॅबिनेट मिशन अंतर्गत कार्य 9 डिसेंबर 1946 ते 14 ऑगस्ट 1947पर्यंत केले. घटना निर्मिती व कायदे करण्याचे जे कार्य आहे ते 15 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949पर्यंत केले. आणि हंगामी संसदमधून त्यांनी कार्य 26 जानेवारी 1950 ते सार्वत्रिक निवडणूक जे 1951मध्ये झाली त्यापर्यंत त्यांनी हंगामी संसदमधून कार्य केले. इत्यादी पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर प्रश्न येत असतात वारंवार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. विधान क आहे ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. हे आपल्याला 3 दिले आहेत. आणि वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर ब्रिटिश घटना ही अलिखित आहे हे बरोबर आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे हे पण बरोबर आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे हा पण बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही चुकीचे नाही हे उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10चे उत्तर 4 होणार आहे. तर ब्रिटिश घटनेची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. ही अलिखित आहे घटना आहे ब्रिटिश घटना जी आहे. आणि ही इव्हॉल्व होत गेली त्यावेळेस त्यात भर टाकण्यात आली. म्हणजे वेळोवेळी जसं जसं गरज पडण्यात आली आहे तसं तसं त्यामध्ये सुधारणा करून नवीन नवीन कायदे जोडण्यात आले आहेत. म्हणूनच त्याला इव्हॉल्युशनरी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात ब्रिटिशच्या घटनेला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे एक लवचिक घटना आहे, फ्लेक्झिबल. यामध्ये आपण बदल करू शकतो. आणि घटना ही एकात्म प्रकारची घटना आहे म्हणजेच युनिटरी कॉन्स्टिट्यूशन आहे. यामध्ये संसद म्हणजेच पार्लमेंट सर्वोच्च आहे. पार्टी सिस्टीमची व्यवस्था आहे. यामध्ये रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्याची तरतूद आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून रिकामी जागा व्यक्त होते. मूलभूत चौकटी म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन जे आपण ज्याला म्हणतो त्यावर हा प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन 1 आहे की राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही. हे बरोबर आहे. मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाही अथवा हिरावून घेता येत नाही. हे चूक आहे. ऑप्शन 3 आहे अनुच्छेद 368मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. हा पण चूक आहे. सरनाम्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही कारण तो राज्यघटनेचा भाग असत नाही. हा पण चूक आहे. सरनाम्यामध्ये बदल करता येऊ शकतो आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे हे स्वतः सुप्रीम कोर्टने सांगितले आहे.
तर केशवानंद भारती खटला जो 1973 झाला होता, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन सांगितली होती आपल्या कॉन्स्टिट्यूशनची, या तत्वांची त्यांनी मांडणी केली होती. त्यामध्ये आहे घटनेची सर्वोच्चता, प्रस्ताविकेतील उद्दिष्टे, धर्मनिरपेक्षता, एकता व एकात्मता, त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यू, त्यामध्ये कलम 32 हे आपल्या सुप्रीम कोर्टची असते आणि कलम 226 हे हायकोर्टची असते. यामध्ये आपण व्रिट पिटिशन दाखल करू शकतो या कलमाद्वारे. त्यानंतर समानतेचे तत्व, घटनेचा भाग 4 ज्यामध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याचा समाविष्ट आहे. त्यानंतर फंडामेंटल राईट आणि DPSP मधील संतुलन, संसदीय शासन व्यवस्था, सार्वभौम लोकशाही व गणराज्य संरचना, व्यक्तीचे स्वातंत्र्य आर्टिकल 19मध्ये आहे आणि आर्टिकल 21मध्ये जे दिले आहेत. त्यानंतर कायद्याचे राज्य, संघराज्य, मूलभूत हक्क, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि घटनादुरुस्ती अधिकारावरील मर्यादा म्हणजेच आर्टिकल 368मध्ये ज्या मर्यादा दिल्या आहेत त्यावरील मर्यादेची गोष्ट इथे करण्यात आली आहे. तर इत्यादी जे घटक आहेत हे आपल्याला बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनमध्ये येतात. हे तर आपल्याला इत्यादी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य दिलेली आहेत एका बाजूला आणि एका बाजूला स्रोत दिले आहेत. तर यामध्ये राज्यपालांचे जे पद आहे ते आपल्याला भारत सरकार कायदा 1935मध्ये भेटतो. न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू जी आहे ते आपण अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर राज्य धोरणांची मार्गदर्शन तत्त्वे म्हणजेच DPSP जी आहे ती आपण आयर्लंडमार्फत घेतली आहे आणि संसदीय राज्यपद्धती आपण ब्रिटिश घटनेकडून घेतली आहे. तर याचं योग्य उत्तर होणार आहे 1. त्यानंतर काही महत्त्वाचे स्रोत आणि वैशिष्ट्य बघणार आहोत. भारतीय शासन कायदा 1935मधून आपण इत्यादी महत्त्वाचे वैशिष्ट्य घेतले आहेत. त्यामध्ये न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, एमर्जन्सीच्या तरतुदी, राज्यपालांचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी. हे संपूर्ण वैशिष्ट्य तुम्हाला माहीतच पाहिजे. कुठल्याही वैशिष्ट्य आणि स्रोतवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जोड्या जुडवा किंवा रिकामी जागा. हे तुम्ही पूर्ण PDF वाचू शकता. PDF मी या व्हिडिओनंतरच अपलोड करणार आहे आपल्या चॅनलला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 म्हणजे भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम का म्हटले आहे. हा एक प्रश्न आहे. हा थोडा ऑड प्रश्न आहे, पण MPSCने राज्यसेवा पूर्वमध्ये विचारला आहे, त्यामुळे आपल्याला घेणं बंधनकारक आहे आणि हा घटनेचा प्रारंभिक इतिहास आणि वैशिष्ट्ये यामध्येच मिळत असतो. तर यामध्ये विचारलं आहे की भारतीय निधर्मीपणाला मोझेक फ्रेम असे का म्हटले आहे. विधान अ आहे कारण यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. विधान ब आहे कारण यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. विधान क आहे सामान्य माणसाला ते एकत्र आणते आणि विधान द आहे कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्यधर्माचे स्थान नाही. तर याचे योग्य उत्तर होणार आहे वरील सर्व. यामध्ये भारतीय घटनाकर्त्यांनी राज्यघटनेचा जो मसुदा तयार केला होता त्यासाठी आपल्याला बहुसंस्कृता, बहुबोली, वेगवेगळ्या ज्या जीवनपद्धती होत्या भारतामध्ये या सगळ्यांचा विचार करूनच त्यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता आणि देशाची जी संस्कृती आहे ती अबाधित कशा प्रकारे आपल्याला ठेवता येईल आणि देशाची जी एकता आहे कशा प्रकारे टिकवता येईल यावर त्यांनी भर दिला होता. सोबतच या सर्वांचा विचार करताना आपण राज्यांशी किंवा देशाशी कुठल्याही धर्माला जोडलेले नाही. त्यानंतर राज्य हे निधर्मी असेल म्हणजेच कुठल्याही धर्माला स्टेट धर्म म्हणून तुम्हाला ओळख दिलेली नाही. धर्म ही पूर्णपणे खाजगी बाब असेल असं आपल्या संविधान सभेच्या मसुद्यामध्ये त्यांनी विचार मांडला होता आणि त्याला अनुसरूनच आपल्या संविधानामध्ये धर्म हे पूर्णपणे खाजगी बाब ठेवली आहे आणि आपल्या राज्यांना किंवा देशाला कुठलाही धर्म किंवा जात किंवा कुठल्याही रिलिजनचं त्यामध्ये बंधन दिलेलं नाही. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 करिता स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी याचा पूर्ण व्हिडिओ आपण पार्ट 1 आणि पार्ट 2च्या माध्यमातून टाकला आहे. तुम्ही तो नक्कीच बघा. आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता जी जून महिन्यामध्ये आहे त्याकरितासुद्धा आपण पुस्तकांची यादी आणि स्ट्रॅटेजी याचा व्हिडिओ 2 पार्टमध्ये टाकला आहे. तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि सोबतच येणाऱ्या दिवसांमध्ये आपण कंबाईनचा अभ्यास कसा करायचा, कुठली पुस्तकं वाचायची आणि कुठल्या विषयावर
डिटेल टॉपिक वाईज कोणकोणते अभ्यास करायचं याचा पण सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सोबतच जिल्हा न्यायालय भरतीकरिता सुद्धा आपण पुस्तकांची यादी आणि संपूर्ण नियोजन याचा व्हिडिओ टाकला आहे. आणि पुरवठा निरीक्षक या पदाकरिता सुद्धा आपण पुस्तकांची यादी आणि संपूर्ण नियोजन हा टाकलेला आहे. इतर माहितीकरिता तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ब्रेनसीड MPSCचा. ही जी PDF आहे PYQची जी आपण पार्ट 1मध्ये बघितलं आहे, याची PDF जी आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत आहे. तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करून त्यातील महत्त्वपूर्ण नोट्स हे आपल्या बुक्समध्ये उतरवू शकता आणि